अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मंडळी. गुरुचरित्र पारायणाचे असे काही 21 नियम आहेत जे आपल्याला हे पारायण करताना पाळावे लागतात. तर ते 21 नियम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. तर या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे, तसेच दानधर्म करून पुण्य संचय करावा असेही म्हटले जाते. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण हे अवश्य केले जाते. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे संपूर्ण मार्गदर्शन या गुरुचरित्रामध्ये केले आहे. तर श्री गुरुचरित्र या ग्रंथांचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे आणि या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. तर अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो. तर काही जण 3 दिवसाचे सुद्धा पारायण करतात. तर गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि 3 दिवसांचे पारायण केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे याची संपूर्ण माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली आहे. तर श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणूनच श्री गुरुचरित्र सांगितलेलं आहे. आणि हे श्री गुरुचरित्र हा 5वा वेद म्हणून सुद्धा मानला जातो. तर श्री गुरुचरित्र हा एकदम साधा सुधा ग्रंथ नसून तो दैवी शक्तीने भरलेला एक सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. तर श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने काय होतं बघा, तर आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही आपल्याला मार्ग सापडतो. परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आपण आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्यांचे आचरण करणे अतिशय आवश्यक आहे. तर नेमके काय करावे आणि काय करू नये या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर श्री गुरुचरित्र पारायण जे आहे ते कसे करावे ते सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया. तर श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजेच 4 वेद होय आणि 1 गाय म्हणजेच दत्तात्रेयांची कामधेनू ती असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले आहे. म्हणजे आपलं पारायण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी किंवा आधी जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही हे केलं तरीही चालेल. तर पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य काय आहे बघा. तर पारायणापूर्वी आपल्याला फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश विड्याची पानं, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड अंतरावे, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी, आंब्याचे तोरण प्रमुख दरवाजाला सुरुवातीला बांधावे, चौरंगावर डाव्या बाजूस समई लावावी. तर गुरुचरित्र पारायण ही अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. आणि या पूजेची मांडणी ही योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला या पूजेचा संपूर्ण लाभ मिळेल. तर बघा, पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन तुम्ही विडा, सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून आपल्या पारायणाला आपण सुरुवात करावी. तर वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती आपली पेटती असावी. आता प्रथम अथर्व शीर्ष वाचावे, 1 माळ गायत्री जप, परत 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा आणि यानंतर आपण गुरुचरित्र वाचनास सुरुवात करावी. तर पारायणाच्या दिवसात पारायण जेव्हा आपण करत असतो तेव्हा कोणते नियम लक्षात ठेवायचे ते बघा. त्यातला पहिला नियम आहे, दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे त्यावेळेस पारायण वाचणे तुम्ही बंद ठेवावे. दिवसभरात तुम्ही कधीही वाचू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 हा टाइम सोडून तुम्ही पारायण करा. दुसरा नियम आहे तो श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व लग्न न झालेली बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास काही हरकत नाही, पण दुसऱ्यांच्या घरातनं अन्न आपल्या घरात घेऊ नये. तिसरा नियम जो आहे ते उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी 1 धान्य फराळ तुम्ही
करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यात देखील काहीही हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे पदार्थ खाऊ नये. अति तिखट पदार्थ, कांदा लसूण यांचा आहारात समावेश अजिबात करायचा नाही पारायण काळामध्ये. चौथा नियम आहे तो म्हणजे ग्रंथांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. आणि श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. पारायण काळात शक्यतो जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. पाचवा नियम आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चाबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड तुम्ही वापरावे, कारण चामड्याचा बेल्ट देखील तुम्ही वापरायचा नाहीये. सहावा नियम आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. सातवा नियम आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर मासिक पाळीचे तेवढे दिवस सोडून 5 ते 6 दिवस सोडून नंतर पारायण पुढे चालू ठेवावे. तसेच जर सुतक आलं तर सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस तुम्ही जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर तसं झालं तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे, कारण ते अर्धवट सोडू नये. आणि वेळोवेळी गोमूत्राचा जास्त वापर करा. वेळोवेळी तुम्ही गोमूत्र शिंपडावे. आठवा नियम आहे सप्ताह कालावधीत रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीचं नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. पर ते का वाचायचं याचंही एक कारण आहे. आपल्याकडून काही चूक झाली असेल, काही त्रुटी झाल्या असतील, चुकून काहीतरी होतं, तर त्या सगळ्या त्रुटी किंवा सगळ्या ज्या चुका आहेत त्या माफ होण्यासाठी आपल्याला हे श्री गुरु विष्णू सहस्त्रनाम आपल्याला वाचणं हे गरजेचं आहे. तर 9वा नियम आहे तो म्हणजे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे. उरगण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये, तसेच चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. 10वा नियम आहे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पहिल्यांदा पाणी घेऊन संकल्प सोडावा. म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प असे म्हणतात. आणि संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायणाला सुरुवात ही करू नये. 11वा नियम आहे त्यानंतर कुलदैवत, गुरु, माता पिता यांचे मनातल्या मनात स्मरण करावे. 12वा नियम आहे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तसेच बसण्याची जागा ही स्वच्छ, शांत आणि पवित्र निवडावी. 13वा नियम आहे वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ, तीच जागा, जेवढे दिवस तुम्ही पारायण करणार आहात तेवढे दिवस तुम्ही तीच वेळ आणि तीच जागा निवडायची. तर कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. 14वा नियम आहे श्री दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा जर तुमच्याकडे नसेल तर पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि श्री दत्तात्रयाने ते आवाहन करावे. तर 15वा नियम आहे पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. 16वा नियम आहे देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळामध्ये काय होतं तर साक्षात दत्तगुरु फेरी मारत असतात. अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे आणि त्यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ती मोकळी अशी ठेवावी. 17वा नियम आहे वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजामध्ये करावे. 18वा नियम आहे रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करून ठेवावी. पोथी फक्त वाचनापुरतीच उघडी ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळदी कुंकू आणि फुलं वाहून नमस्कार करावा. 19वा नियम आहे पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यानंतर रात्री देवाची आरती करावी. 20वा नियम आहे पारायण काळात रात्री देवाच्या सानिध्यात चटईवरच झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजेच संकल्प पूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे असे सांगितले आहे. त्यामुळे झोपताना डाव्या कुशीवरच झोपावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. तर 21वा नियम आहे सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या आनंद गमनाचा दिवस आहे.
23वा नियम आहे, सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनाचं सुवासनी किंवा ब्राह्मण सांगून सांगता करावी. आणि महानैवेद्य जो असतो तुमचा उद्यापनाचा, त्यामध्ये शक्यतो घेवड्याची भाजी करावी, कारण ती दत्तात्रयांना खूप आवडते. पुढचा नियम आहे, वाचनात यांत्रिकीपणा नको. म्हणजेच फक्त वाचते म्हणून वाचू नका, तर मनोभावे पोथीचे वाचन समजून घेऊन करावे. दुसरा 25वा नियम आहे, एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मध्येच सोयर किंवा सुतक असलेस व्यत्यय येतो, अशावेळी परिचितांकडून म्हणजेच आपल्या कुणीतरी नातेवाईकांच्याकडून त्यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन तुम्ही पूर्ण करावे. तसेच सोयर किंवा सुतक संपल्यानंतर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी आणि त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा. तर 26वा नियम आहे, शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. इच्छित फळ हे आपोआपच त्याचं मिळते असा गुरु भक्तांचा अनुभव आहे. 27वा नियम आहे, दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसावर अवलंबून असतात. 3 दिवसांच्या पारायणात दररोज 18 अध्याय, 7 दिवसांमध्ये दररोज 7.5 अध्याय आणि 11 दिवसांमध्ये दररोज 4.5 म्हणजे 4.82 अध्याय असे वाचायचे असतात. पुढचा नियम आहे, पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र असल्यास ते खूपच शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या इच्छेनुसार इतर दिवशीही पारायण तुम्ही सुरू करू शकता. पुढचा नियम आहे, वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा. पुढचा नियम, मांसाहार, मद्यपान, वाईट विचार आणि वाईट वर्तन या सप्ताह काळात तुम्ही पूर्णपणे टाळावे. 31वा नियम आहे, पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन, गुरुचरित्राची आरती आणि शक्य तेवढा दानधर्म तुम्ही केला पाहिजे. 32वा नियम आहे, नैवेद्यात शक्यतो फळे, भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई आणि पान यांचा समावेश असावा. 33वा नियम आहे, आपल्या घरी येणाऱ्या अतिथींचा आदर करावा आणि सत्कार करावा. तसेच आपल्या परीने गरजूंना शक्य तेवढी मदत करावी, म्हणजेच त्या काळामध्ये दानधर्म जास्तीत जास्त करावा. 34वा नियम आहे, या गुरुचरित्र ग्रंथात गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांमधून वर्णन करण्यात आलेले आहे. पुढचा नियम आहे, गुरुचरित्र पारायण हे 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस करता येते. तर 7 दिवस गुरुचरित्र पारायण व 8व्या दिवशी पारायणाची सांगताही केली जाते. तर श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत आपण आता बघूया. तर 7 दिवसाच्या पारायण जर तुम्ही करणार असाल तर काय करायचं, पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9, दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21, तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35, 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38, 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43 असतात व 7व्या दिवशी अध्याय हे 44 ते 53 अशी असतात. तर बघा, श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु 21 दिवसात आपण 3 पारायणे किंवा 49 दिवसात 7 पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत. आपण कसंही करू शकतो. बघा, 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी आणि सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ या सगळ्यांसाठी नैवेद्य मांडावा, ज्या दिवशी आपण उद्यापन करत असतो तेव्हा. आणि तो जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो गाईला खाऊ घालावा किंवा तुम्ही स्वतः घेतला तरीही चालेल. आणि मगच आपण भोजनाला सुरुवात करावी, म्हणजे भोजन करावं नैवेद्य दाखवल्यानंतर. तर बघा, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडून देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये हे देखील जाणकारांना माहीत असावे. तर 39वा नियम आहे, श्री गुरुचरित्र 30 दिवसीय वाचू नये असं म्हटलेलं आहे. 1 दिवसीय पारायण हे फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठीच करावे. वैयक्तिक जे पारायण असतात स्वतःसाठी तर ते 7 दिवसांचेच
करावे. जर गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर या सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे. त्यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ तुम्हाला मिळतो. कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणार आहे. पण ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम हे पाळावे लागतातच, नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही. तर बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत देखील शेअर करा आणि तसेच या नवीन असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.